विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका कृतीपत्रिका 23 मध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे पहा। खालील चित्रे बघ, पहिल्यांदा काय होईल, त्यानंतर काय होईल व शेवटी काय होईल याचा विचार कर। चित्रांचा क्रम दाखवण्यासाठी दिलेल्या गोलात पहिल्या चित्रासाठी एक ठिपका याप्रमाणे क्रमाने 2 ठिपके 3 ठिपके अशा खुणा करून चित्रांचा योग्य क्रम लाव। तर आपल्याला क्रमानुसार काय करायचं आहे, ठिपके लावत जायचं आहे। तर या ॲक्टिव्हिटीला आपण सुरुवात करूया। तर आपल्याला पहिल्या 3 चित्रामध्ये पहा, अंड्यामधून पिल्लू बाहेर आलेलं दाखवलेलं आहे। दुसरं चित्र अंड्याची कवच फुटलेली दाखवलेले आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये पूर्ण अंडे असलेलं आपल्याला दिसून येतं। तर क्रमाने पहिली आकृती कुठली येणार आहे, पहिलं चित्र कुठलं येणार आहे? बरोबर आहे, तर पूर्ण अंडे सुरुवातीला येणार आहे, त्यामुळे ते तिथं आपल्याला एक ठिपका द्यावा लागेल। त्यानंतर पहा, अंडे फुटलेले आहे, ती कृती 2 नंबरला आपल्याला घ्यावी लागेल, त्यामुळे इथे आपल्याला 2 ठिपके द्यावे लागतील। आणि अंडे फुटून त्यानंतर त्याच्यातून पिल्लू बाहेर आलेलं आहे, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला शेवटी घ्यावी लागेल, म्हणजे ही 3 नंबरला, म्हणजे 3 ठिपके यामध्ये आपल्याला द्यावे लागतील। म्हणजे पहिल्यांदा संपूर्ण अंडे येईल, नंतर अंड्याचं कवच फुटेल आणि कवचामधून पिल्लू बाहेर येईल। याप्रमाणे ठिपका 1 2 3 या पद्धतीनं मांडणी होईल। आता खाली काही चित्र दाखवलेले आहेत पहा। पहिल्यांदा हातात ब्रश घेतलेला आहे, तर दुसऱ्या चित्रामध्ये ब्रश धुतलेला दाखवत आहे, तिसऱ्या चित्रामध्ये ब्रश करत आहे आणि चौथ्या चित्रामध्ये पेस्ट लावलेले आहे, असे चित्र आहेत। तर आपल्याला या चित्रांचा क्रमाने कसा लावता येईल? पहिल्यांदा आपण काय करतो, हातामध्ये ब्रश घेतो, बरोबर ना? म्हणून हे चित्र, पहिलं चित्र हे तिथं एक ठिपका आपल्याला द्यावा लागेल। नंतर ब्रश घेतल्यानंतर आपण कोणती कृती करणं योग्य आहे? डायरेक्ट आपण ब्रश घासणे योग्य आहे का? योग्य आहे का? नाही, कारण ब्रशवरील जे जंतू असतात ते आपण दात घासताना ते आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते आणि ते धोक्याचं असतं। म्हणून ब्रश घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर तो स्वच्छ धुतला पाहिजे, बरोबर ना? म्हणून दुसरी कृती कुठली येणार? ही, बरोबर, नळाच्या समोर ब्रश धुतलेला दाखवलेला आहे, ही कृती 2 नंबरची येणार। तर ब्रश धुतल्यानंतर आपण काय करतो, त्याला पेस्ट लावायला पाहिजे की डायरेक्ट दात घासायचे? नाही, म्हणून आपल्याला पेस्ट लावली पाहिजे। म्हणून ही जी आकृती आहे ही 3 नंबर येणार, म्हणजे याला 3 ठिपके आपल्याला द्यावे लागतील। आणि पेस्ट लावल्यानंतर चौथ्या कृतीमध्ये मात्र आपण ब्रश प्रत्यक्ष दात घासायला सुरुवात करणार, म्हणून ही कृती आपल्याला चौथ्या क्रमांकावर घेता येईल। तर या पद्धतीनं आपण चित्रांचा क्रम पहिल्यांदा काय येईल, दुसऱ्यांदा काय येईल आणि शेवटी काय येईल याप्रमाणे क्रम कसा लावायचा हे आपण इथं पाहिलं। इथं चौथ्या चित्राला 4 ठिपके आपल्याला द्यावे लागतील। तर कृतीपत्रिका 23 मध्ये आपण चित्रांचा क्रम पहिल्यांदा काय येईल, नंतर काय येईल आणि शेवटी काय येईल याचा क्रम कसा लावायचा हे पाहिलेले आहे। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल। धन्यवाद।